हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. आजचा व्हिडिओ हा नवीन जे शिकत आहेत, ज्यांनी नवीन शिलाई मशीन परचेस केलेली आहे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बरं का. त्यामुळे त्यांनी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा अशी माझी कळकळीची नम्र विनंती. ज्यांच्याकडे नवीन शिलाई मशीन ज्यांनी परचेस केलेली आहे त्यांना बऱ्याचशाच अडचणी येतात, त्यासाठी मी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनला दोरा कसा ओवायचा, बॉबिनमध्ये दोरा कसा घालायचा आणि बॉबिन कसं बसवायचं, त्याचबरोबर खालचा दोरा वरती कसा आणायचा. बऱ्याच नवीन जे मित्रमैत्रिणी आहेत किंवा जे नवीन असतात, ज्यांना नवीन शिलाई मशीन ज्यांनी परचेस केलेली असते, अशांना खालचा दोरा कसा वरती घ्यायचा हेच मेन समजत नाही. मी माझ्या अनुभवानुसार सांगते तुम्हाला बरं का. तर सुरुवातीला आपण पाहूया मशीनमध्ये दोरा कसा ओवायचा. मी इथे एक रीळ घेतलेली आहे, ठीक आहे. मी जसं स्क्रीनवरती सांगते तशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय माझ्या शिलाई मशीनीला 2 प्रकारच्या स्टीलच्या नळ्या दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला अशा प्रकारे नळ्या बसवून घ्यायच्या आहेत. काय जणांच्या शिलाई मशीनला जे शिलाई मेकॅनिक असतात ते बसवून देतात, परंतु काय जणांना बसवून देत नाहीत, ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय जरी तुम्हाला 2 अशा स्टीलच्या नळ्या बसवून नाही दिल्या तर एकच दिली असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या 2 बसवून घ्यायच्या आहेत. याचं कारण असं, जर तुम्ही अशा प्रकारे 2 नळ्याद्वारे जर दोरा ओवलात तर तुमचा दोरा तुटण्याचं किंवा शिलाई लूज येण्याचं अजिबात प्रॉब्लेम होणार नाही, ठीक आहे. जर नसेल तर तुमच्याकडे बसवून घ्या, कारण ज्यावेळेस तुम्ही मशीन परचेस करता अशा वेळेस तुम्हाला अशा नळ्या आणि अशा प्लास्टिकच्या प्लेट्स दिलेल्या असतात, त्यासुद्धा अशा प्रकारे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बसवून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर मी इथे एक रीळ घेतलेली आहे. ते दोरा तुम्हाला मजबूतच घ्यायचा आहे. आता तो मजबूत दोरा कसा निवडायचा ह्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय मी दोरा रीळमध्ये म्हणजे त्या पहिल्या जे फर्स्टची नळी आहे त्यामध्ये सुरुवातीला अटॅच केलेला आहे, म्हणजे अडकवलेला आहे, ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो दोरा आहे तो दोरा पुढची जी स्टीलची नळी आहे ना त्या स्टीलच्या नळीमधून तुम्हाला घ्यायचा आहे, ठीक आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे दोऱ्याची जी रीळ आहे ही तुम्हाला बसवून घ्यायची आहे. त्यानंतर 2 नंबरला जी स्टीलची नळी आहे त्यातून तुम्हाला घ्यायची आहे. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अगदी अशा प्रकारे. त्यानंतर इथे एक साईडला खाच असते, स्टीलचे जे टोपण आहे त्या खाचेतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट्समधून तुम्हाला दोरा घ्यायचा आहे. प्लेट्समध्ये दोरा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो दोरा जो आहे थोडासा खेचायचा आहे, लूज ठेवायचा नाही. तुम्ही लूज जर ठेवलात तर तुमची शिलाई व्यवस्थित येत नाही, अगदी फिट्ट बसत नाही. ते दोरा सोडून किंवा त्याला असे गुण झाल्यासारखे होतात. नवीन शिकणाऱ्यांना काय माहिती नसेल तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, चेकआउट करा. तुम्हाला शिलाई मशीन रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ भेटून जातील, ठीक आहे. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर त्यावरती सोल्युशन तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटून जाईल. जरी नाही भेटलं तरी मला कमेंट करून विचारू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता आता तुम्हाला तसं बसून मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दोरा बसवून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती एक 2 छोटेसे होल असणारी एक स्टीलची प्लेट्स नळी असते, त्यातून तुम्हाला दोरा घ्यायचा. त्यानंतर एक तार असते त्यामधून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर सुईमध्ये ओवायचा आहे. सुईमध्ये दोरा ओवत असताना तुम्हाला काय करायचं आहे, दोराचा जो थोडचा पुढचा टोक आहे तो कट करायचा आहे. कट केल्याने पटकन सुईमध्ये दोरा ओवला जातो. जर तुम्ही बिना कट करता हाय असं बसवायला गेला तर दोरा अजिबात बसवत नाही. आता तुम्ही काय म्हणसाल, ज्यावेळेस तुम्ही हाताने शिलाई करता अशा वेळेस तुम्ही कसं करता, असं तोंडामध्ये दोरा वगैरे हे करतात बरेच जण आणि त्यानंतर मग ते सुईमध्ये ओला करून ओवण्याचा प्रयत्न करतात, परंतु शिलाई मशीनमध्ये तसं अजिबात होत नाही. तुम्हाला शिलाई मशीनमध्ये दोरा ओवत असताना दोरा कैचीने कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर तो मग पटकन दोरा बसतो, ओके. आणि तरी पण तुम्हाला सुईमध्ये दोरा ओवण्याचा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ज्यावेळेस शिलाई मशीन परचेस करताना अशा वेळेस तुम्हाला दोरा ओवून घेण्याचे म्हणजे सुईमधून दोरा काढण्यासाठी एक हे असते वस्तू, ती वस्तूसुद्धा तुम्हाला दिली जाते. मी इथं तुम्हाला सावकाश दाखवण्याचा माझा हेतू हाच आहे. जे नवीन आहेत त्यांना समजलं पाहिजे की दोरा ओवत असताना काय प्रॉब्लेम्स येतात हे सुद्धा समजलं पाहिजे, ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी हलगचं तुम्हाला दोरा ओवून घ्यायचा आहे सुईमधून, ठीक आहे. कट केल्यामुळे पटकन दोरा बाहेर निघतो, ओके. इथे तुम्ही बघू शकताय वरती सुईमध्ये दोरा मी ओवून घेतलेला आहे. आता आपण बॉबिन कसं बसवायचं ते बघूया. आता बॉबिन भरायचा कसा,
यावरती मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करून बघून घ्या. कारण बॉबिन भरतानासुद्धा बरेचसेच प्रॉब्लेम येतात. आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बॉबिन अशा प्रकारे एक छोटीशी चीर असते, त्या चिरीतून दोरा घ्यायचा आणि असा सोडायचा. बॉबिन बसवत असताना ती जी स्टीलची प्लेट्स आहे ती ओढून धरायची आणि त्या खाचेमध्ये तो टोक घालायचा आहे आणि त्यानंतर मग सोडून द्यायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे खालचा दोरा वरती कसा घ्यायचा. खालचा दोरा वरती घेत असताना जे फील आहे ते तुमच्या दिशेला, म्हणजे तुम्ही ज्या दिशेला बसलेला आहात त्या तुमच्या तोंडाच्या दिशेला समोरल्या बाजूला तुम्हाला फील फिरवायचा आहे आणि इकडचा जो दोरा आहे तो तुम्हाला खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यानंतर खालचा दोरा वरती ॲटोमॅटिकली येतो. जर तुम्हाला आणखीन काही कन्फ्यूज झालं असेल तर तुम्ही बघू शकता. सुरुवातीला ते सराव होईपर्यंत तुम्हाला खालच्या बॉबिनमध्ये वेगळा चेंज दोरा भरायचा आणि वरती वेगळा भरायचा, म्हणजे तुम्हाला समजतं की खालचा दोरा वरती आलेला आहे की नाही, अगदी समजेपर्यंत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ अशा पद्धतीचा होता. कसा वाटला कमेंट करा. नवीन जे आहेत त्यांना हा व्हिडिओ 100% युजफुल ठरला असेल अशी मी आशा करते. आणि जे जुने आहेत त्यांना काही याबद्दल सर्व डिटेल माहिती असतेच, त्यामुळे ते काही हे व्हिडिओमध्ये बघत नाहीत. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे मी इथं दोरा मशीनला लावलेला आहे. झूम करून तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असते. ठीक आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तुमच्या काय शंका असेल तर कमेंट करा. चला बाय.